असे तर अनेक देवाचे प्रकार सांगितले तुम्ही. तुझ सगुण मनो की निर्गुण रे सगुण निर्गुण एकू गोविंदू रे. 100 माणसं उभी आहे आणि 100 माणसातून एखाद्या व्यक्तीची ओळख पटवून द्यायची आहे का? तो तुमच्या मुलीकरता पोरगा पाहिला तो याच्यातच आहे ना उभा? म्हणे हो. कोण आहे याच्यापैकी? आता जर काळ असता सोशल मीडियावरचा तर झटकन फोटो काढला असता. हे काय होय? पण त्यावेळेसचा काळ होता तो. फक्त अंगुली निर्देश करून वर्णन करायचं. मग त्याचं वर्णन करायचं. तो थोडा उंचपुर आहे, पांढरा शर्ट घातलेला आहे, थोडासा ब्लॅक कलरचा पॅन्ट आहे, त्याला थोडासा निमगोरा आहे, सडपाटल बांधा आहे, 5.5 फूट त्याची उंची आहे. तो दिसतो का नाही हसऱ्या तोंडाचा? तो आमचा होणारा जावई आहे. असं काही डायरेक्ट जाऊन ओळख नसती पहिले. ज्या वेळेला राम लक्ष्मण आणि सीता माता वनामध्ये गेले तर आदिवासी लोकांपासून त्यांचा प्रवास सुरू झाला. म्हणजे जो केवट होता, केवट म्हणजे भिल्ल, आणि त्या सगळ्या आदिवासी बाया मग आल्यानंतर सीतेला पाहू लागल्या. आता आपल्याकडे जशी एखादी अमेरिकेतली एखादी कोणती मुलगी बिलगी आली आपल्या टुरिस्टवर, फॉरेनर किंवा, आपल्या लोकांना पहा कसं 70 आहे. त्या मुंबईले दिल्लीले ते तिकडले लोक बिचारे चांगले पाहासाठी येतात आणि हे आपले टपरे पाहतात. एक सेल्फी धडाना वळाचा, तोंड कोकडे, नाक कोकडे. आपलं अस्तित्व तरी आहे का त्याच्या संग सेल्फी घ्यायचं? काही का अबे त्याचे तोंड कसे, आपले तोंड कसे, पार खल्ला खो गाल फाट बसले, अदली चवारी बसते त्याच्यात, आणि तो त्याच्या संग सेल्फी घ्यायला जातो. परदेशातल्या लोकांनी संस्कृती टिकवली, लक्षात ठेवा. तुम्ही पहा इस्कॉन जी संस्था आहे, कृष्ण हरे राम हरे कृष्णवाले, त्याच्यामध्ये सुशिक्षित लोक आहेत, क्वालिफाईड महिला मंडळी, मुली, तरुण गड्यामध्ये माळान कपाळावर गंध लावून भगवान कृष्ण परमात्म्याचं भजन करतात. म्हणजे कधी कधी असं वाटते का जन्माला आलं आपल्याकडे आणि सांभाळून राहिले ते लोक. जिथं पिकून राहिलं तिथं त्या मालाची किंमत नाही करत आपण. ज्ञानेश्वरी आपल्या महाराष्ट्रात निर्माण झाली, पण महाराष्ट्रातल्या लोकांनी उपयोग नाही घेतला. चायनामध्ये ज्ञानेश्वरी गेली, फॉरेनमध्ये ज्ञानेश्वरी गेली, अमेरिकेमध्ये ज्ञानेश्वरी गेली, आणि तिकडून ज्ञानेश्वरीचं संशोधन इथपर्यंत पोहोचलं. वास्तविक सगळे देश असतील या जगामध्ये, पण भारताचा काऊन गौरव केला जातो? इथला देव शास्त्रमान्य. कारण प्रत्येक धर्म तयार करासाठी त्याला देव लागतो, म्हणजे त्याला ग्रंथ लागतात, त्याला संत लागतात, आणि त्याला भगवंत लागतात. आपल्याला संत आहे, ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, तुकडोजी महाराज, गाडगे महाराज, गजानन महाराज सारखे. आपल्याला पंथ सुद्धा आहे वैष्णवासारखा, आपल्याला ग्रंथ सुद्धा आहे ज्ञानेश्वरी गाथेसारखे, आणि आपला भगवंत आहे पंढरपूरच्या पांडुरंगासारखा. म्हणून हे महाराष्ट्राची पवित्र संस्कृती सांगितली. नाही तर देश तर भरपूर आहे. चीन देश आहे, पण चीनच्या पुढं कोण लावला काय? बोला चीन माता की. अजिबात नका म्हणू जे. जंतू सोड्या देश आहे तो. एवढे मोठे 2 वर्ष हैस आणून टाकलं सगळ्या लोकांनी रोग सोडू. चीन आहे, अमेरिका आहे, मिसाईल शस्त्र सोडण्यामध्ये पटाईत आहे. इराक, इराण, हे सगळे देश तुम्हाला दिसतील, पण या सगळ्यापेक्षा भारताचं वैभव संतांनी गायलेलं आहे. कारण याच्यामध्ये शूरवीर, साहित्यिक, संत, महात्मे, योगी, जपी, तपी सगळे इथून जन्माला आलेले आहे.
मंगल देशा पवित्र देशा दगडांच्या देशा प्रणाम घ्यावा माझा श्री महाराष्ट्र देशा जय जय महाराष्ट्र माझा गणरा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा जवाब करती जीवा सह्याद्रीला सिंह मर्दना शिवशंभूराजा तरील नाद घुमतो महाराष्ट्र माझा चंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे. म्हणून संतांनी ज्या वेळेला वर्णन केलं, पूर्वी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर ऋषी मुनी उठले, आंघोळ केली, गडव्यामध्ये पाणी घेतलं का सूर्याला अर्घ्य द्यायचे, सूर्याची वाट पाहायची कधी उगवतो. आता काळ एवढा झपाट्याने बदलला, सूर्य सकाळी उठतो, लोकांची वाट पाहतो कधी उठते. ए धरती है जहाँ ऋषि मुनि जपते नाम महिमा. हरि ओम हरि ओम हरि ओम हरि ओम. ए धरती है जहाँ ऋषि मुनि जपते नाम महिमा. जहाँ हरि गोपाल मोहन है राधा के गोपाल भारतीय संस्कृतीमध्ये देवाची खरी ओळख दाखवून दिली. आणि जगद्गुरु तुकोबारांनी असं वर्णन केलं का तो एक म्हणजे कोण, असं त्याचं लक्षण सांगा, असं त्याचं वर्णन करून सांगा का जेणेकरून आम्ही त्याला ओळखू शकलो पाहिजे. मग तुकोबारांनी निर्देश केला, ज्याची प्राप्ती केल्यानंतर तुम्हाला सुखाचा अनुभव येईल. जेवढे जेवढे तुम्हाला लोक भेटतील तेवढे तेवढे तुम्हाला त्याचे निर्णय लागतील. एका स्वयंपाकाकरता 4-5 आचारी आले का स्वयंपाक बिघडतो. एका घरामध्ये 17 विचाराचे डोके झाले का घर फुटल्याशिवाय राहत नाही. आणि एका कार्यक्रमामध्ये 17 जण सल्लागार झाले का कार्यक्रमाची विसंगती झाली म्हणून समजून घ्या. आणि एका केसमध्ये 17 वकील ठेवले का केस कधीच आटपत नाही, ते लांबल्याशिवाय राहत नाही. रोग एक असू द्या, औषधं 17 मिळतील तुम्हाला. फक्त फेसबुकवर एवढी पोस्ट टाका तुम्ही, माझं डोकं दुखते, आणि पाहिजे तुम्हाला खाली कमेंट किती येतात. कोणी म्हणून बाम लावा, कोणी म्हणून बांधून घ्या, कोणी म्हणून उन्हीत फिरू नका, कोणी म्हणून तपासून घ्या. लोकसह्य कमेंट 17. एका डोक्यावाल्यानं 100 कमेंटवर कसं चालावं. मला याचा चांगला अनुभव आहे. जेव्हा स्टोन झाला होता तेव्हा लोक भेटीला येत जाईल, पण लोकाईले भल्लं मस्त वाटते आम्हाला काही झालं म्हणजे. लोक म्हणतात आता मस्त जमलं, आता आराम करा, असे हसून सांगते का त्याला असं वाटते का ह्या अजून 15 दिवस उठला नाही पाहिजे. महाराज म्हणजे काही वेगळी क्वालिटी समजायची नसते.
महाराज म्हणजे काय वरतून आला बा का स्वर्गातून पडला असं थोडी असते की. हिवाळ्याचे दिवस आणि त्या चांदूर बाजारकडे कीर्तन फेटा बांधला मी कीर्तन चाललो. आता ठोक बारक मै व्हायचं होता तर थोडंसं थंडी होती. थंडी असल्यामुळे थोडासा ताप दिसला बा तर तिथं असं बसलो मी हात हे करत. तर त्याच्यातलं एक जण मला म्हणे तुम्हाला थंडी लागते काय म्हणे. मी म्हटलं कोण तर तुम्ही महाराज व्हा ना म्हणे. मी म्हटलं महाराज व्हायचं का मी गोट्याचा बनलोय. म्हणजे बोलताना काय आपण कुठचं काय कुठं लावतो काही सांगत नाही. म्हणून एक शब्द का वापरला, एक नाम तारी बाकी सब दुकानदारी. राम राम सब कहे ठाकुर और चोर, जिस नाम से ध्रुव प्रहलाद तरी वो नाम कुछ और. म्हणून संतांनी वर्णन केलं की जसं एखाद्या व्यक्तीचा परिचय घेण्याकरता आपण त्याचं सौंदर्य पाहत नाही तर त्याचा नामनिर्देश करत नाही तरी त्याला ओळखल्याशिवाय राहत नाही, तसं तुकोबारांनी एक शब्द सांगितला, एक आपला करून घ्या. मग तुम्ही म्हणाल 17 जर घेतले तर त्याचा परिणाम काय होईल. तुकोबाराय म्हणतात 17 जण जर देव जीवनात झाले तर रस्ता तुमचा कधी शेवटच्या टोकापर्यंत पोहोचत नाही. 17 जणांचे सल्ले जीवनामध्ये झाले का माणूस कुठंतरी फजिती पावल्याशिवाय राहत नाही. आणि मग तुकोबारांच्या लक्षात आलं का या जगात आलेला प्रत्येक व्यक्ती सुखासाठी धडपडतो. प्रत्येकाला सुखच पाहिजे. माणसं शिक्षण शिकतात सुखासाठी, नोकरी करतात सुखासाठी. कोई तन दुखी कोई मन दुखी, कोई धन बिन रहे उदास, थोड़े थोड़े सब दुखी सुखी श्याम के दास. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नाही रे. राजा दुखिया प्रजा दुखिया, दुखिया घर बैरागी, दुख के कारण सुख देवने उदरी माया त्यागी. बिगर चप्पलवाल्याला चप्पलवाल्याकडे पाहून दुःख का कमीत कमी याच्या पाय चप्पल तरी याला काटे रुतत नाही, काही रुतत नाही. चप्पलवाल्याले जोडेवाल्याकडे पाहून दुःख का कमीत कमी आपल्या तरी पायानं गारा तरी अंगावर उडतो. याचे तर पाय जोड्यामध्ये मस्त सेफ राहतात. पण जोडेवाल्याला विचारा तो कसा डसते. जोडेवाला तरी कुठं सुखी आहे. बरं जोडा डसल्यानंतर कोणता अँटीसेप्टिक क्रीम चालत नाही. तुम्ही किती महागाचं औषध लावा जोड्याची जखम बसत नाही. जुन्या लोकांना विचारा तुम्ही काय लावा लागते जोडा डसल्यावर. आहे का नाही. हे सगळं तुम्हाला माहित आहे पण लावत नाही तुम्ही. पैदल चालणारा सायकलवाल्याकडे पाहून दुःख करतो का माझ्याजवळ सायकल असती तर कमीत कमी मी लवकर पोहोचलो होतो. सायकलवाला पैदल मारू मारू घामा धोकाय झाला तो टू व्हीलर वाल्याकडे पाहून दुःखी होतो. कमीत कमी टू व्हीलर असती तर बरं झालं असतं, किक मारली पडाला. टू व्हीलर वाला तरी सुखी आहे काय. तो म्हणते ऊन असली तर ऊन लागते, पाणी असलं तर पाणी लागते, हिवाळा असला तर थंडी लागते. त्याच्यापेक्षा 4 व्हीलर बरी. 4 व्हीलर मध्ये काचा बंद केल्या मस्त निघालं, सेफ प्रवास होतो. कुठली थंडी नाही, ऊन नाही, वारं नाही, काही नाही काही नाही. मग 4 व्हीलर वाला तरी सुखी आहे असं वाटते का. तो वरत पाहिजे तर त्याला विमान दिसते. तो विमानाकडे पाहून दुःखी. पण आता कोणीच दुःखी होत नाही विमानाकडे. आता नाव नाही घेणार हे लोक. म्हणजे काही प्रवास असे आहे म्हटलं का त्याच्यात चान्सच नाही. 2 प्रवास असे आहे, एक वरचा आणि एक पाण्यातला. जहाजाचा प्रवास आणि विमानाचा प्रवास हा सगळा देवाच्या भरवशावर चालतो. प्रवास साधा समजू नका. जीवनाचा प्रवास कधी थांबून जाईल सांगता येत नाही. संत महात्म्यांनी वर्णन केलं. म्हणून एक लक्षात ठेवा, प्रत्येकाच्या जीवनात दुःख. ज्याचं लग्न झालं तोही दुःखीच आहे ना. बरं ज्याचं नाही झालं तो तरी सुखी आहे काय. तुम्ही दोघांची मुलाखत घ्या. ज्याचं व्हायचं आहे तो ठणकून राहिला. 5 वर्ष झाले फिरून राहिलो, पोहे खाते पाहुणे चांगले गच्चू देऊन जाते 5 हजाराचा आणि फोन करतो म्हणते तर 12 महिने झाले फोनचा पत्ता. 5 वर्ष झाले फिरून राहिलो तरी काही लग्न जुळून राहिलं तोही दुखी. बरं ज्याचं झालं त्याला विचारा. तो म्हणते नसतं केलं तर बरं झालं असतं, मोकळ्या बरा होतो. बरं हे दुखी. काही म्हातारी म्हणतात बस बापा माय लेकराचं लग्न आटोपलं का माय गंगेत घोडे नाले मी सुखी झाली. मस्त त्याचं लग्न करून देतो आणि मस्त जागेवर गरम चहा पितो. लग्न झालेल्या बुड्याची भेट घ्या तुम्ही. त्या कोणता चहा पिते तर मग मला सांगा. लग्न जुळल्या अशी खुश असते म्हातारी. जुळलं जी बाबाजी 2-3 वर्ष झाली जुळलं जी. आता बस आता काही टेन्शन नाही बाबा. लय अवकात होईना जी एकटीच्या मग काम करू सगळी थकून जाय. आता असं वाटते का थोडीशी मदत नाही, आता काही करायची गरज नाही. आणि मग लग्न झालं आणि 2-4 महिने पाय ना
अख्ख्या मोहल्ल्यात फिरते ते. लक्ष्मीच भेटली व जशी लक्ष्मीच भेटली. काय नशीब असून मय पोरीची आठवण नाही येऊ देत व. चहा प्यायला गेली का कप घेते नेऊन नाही ठेवू देत. आंघोळीला जरी गेली तर बकेट घेते लुगडं घेते. त्यांना मामीजी त्यांना मामीजी. तू फक्त पहिली दिवाळी होऊ दे. तिचा रिचार्ज मारत आहे. जोपर्यंत टॉक टाइम भेटत नाही तोपर्यंत कॉल कसा कनेक्ट होईल. आणि मग 5-6 महिने झाले मग गेली पहिल्या दिवाळीला मग आली वापस आणि फुल टॉक टाइम घेऊन आली माईपासून. आणि मग 8 महिन्यानं बुडी शेजारीने भेटली तर पुरी सोकल्या आंब्यासारखी झाली होती. आणि मग विचारे बाया कौन हो हंसा. मग हेच बुडी पहिले माहिती काय म्हणे लक्ष्मी भेटली बाई पुरीची आठवणी देत नाही. आता खरंच बुडीचे शब्द पा फसली माय सत्यानाश झाला सारा. असं वाटत नसं गोगल गाय पोटात पाय निघण म्हणून. आणि मग हे म्हातारी माहिती काय म्हणते पण थोय बैलच केला व तो तसा नव्हता तिनंच बैल केला. म्हणजे 25 वर्ष ज्या मायनं सांभाळलं तिला अजूनही माहित नाही तो बैल आहे म्हणून. म्हणून मी त्याला सांगत असतो का तो बैल पहिलेच होता फक्त येसन घालणारी भेटायची होती. आता खरा बैल झाला तो. विठाला विठाला असा कोण आहे या जगात जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारी म्हणा तुझी शोधून पाहे शोधून पाहे. सगळ्या जगात फिर आणि एखाद्याला तरी विचार तू किती सुखी आहे. देणे विना जीवा सुख नव्हे. म्हणजे का सुखाची शब्द वापरले असतील तुकोबारांनी. कारण प्रत्येकाच्या चेहऱ्यावर कुठं ना कुठं दुःख दिसलं. घरातून निघाल्यानंतर करोडो रुपये त्याच्या खिशात पण त्याच्या चेहऱ्यावर कवडीचा आनंद नाही कवडीचं समाधान नाही. बंगल्यात झोपतो म्हणजे सुखी होतो असं चुकीची व्याख्या करायची नाही. श्रीमंत आणि गरीब हे व्याख्या आपण करतो. गाडी घोडा बंगला हे सगळं त्याच्याजवळ पद्धतशीर आहे. 50 एकर जमीन आहे. गावात मोठं मकान आहे. अमरावतीला नागपूरला सगळे फ्लॅट सिस्टीम आहे. म्हणजे तो सुखी आहे काय. अरे 50,000चा दिवा नसून रातभर झोपत नाही कायचा सुखी आहे तो. साऱ्या रातभर पाहिजे असा त्या किती पंख्याकडे. कधी खिडकीचे पडदेच पाहिजे तर कधी पंख्याचे पत्तेच पाहिजे. कधी भीतीचे खिपलच काढते झोपल्या झोपले. कायची झोप येते कायची झोप येते काही झोप येत नाही. असं खुडकुड का वाजलं तर दचकून कुठे आलं काय कोणी. म्हणजे 50,000चा दिवा नसून तो झोपत नाही. आणि साध्या चटईवर लोक कठीण कीर्तन झोपले राहत नाही. मग खरा भाग्यवान कोण झाला. ह्या बंगल्यापेक्षा इतके भाग्यवान झाले. तुकोबारांनी कलियुगातल्या सुखाची खरी व्याख्या केली. इमानदारीने दिवसभर काम करतो प्रामाणिकपणे कमावतो आणि सगळा परिवार घेऊन सोबत जेवतो आणि अंथरुणावर पडल्याबरोबर एका मिनिटात सुखाने झोपी जातो. त्याच्यासारखा श्रीमंत सुखी या जगामध्ये कोणी नाही. लग्न झाल्यानंतर एखाद्या गरीबाच्या मुलीने जर श्रीमंताच्या मुलाशी नातं जोडलं तर तिच्या जीवनातलं दुःख जसं निघून जाते तसा ऐश्वर्य संपन्न देव जर आपला असा केला तर देणे विना जीवा सुख नव्हे. मग एक जण म्हणे आमच्या जीवनात पैसा आहे पद आहे संपत्ती आहे प्रतिष्ठा आहे आमचे नातेवाईक गणगो सगळे आम्हाला सपोर्ट करतात. तुकोबाराय म्हणतात अरे याच्या व्यतिरिक्त तुझ्या मागं कितीही बॅकग्राऊंड असन तरी हे शेवट मरणारा याला सुरुवातही नाही आणि याला अंतही नाही. अभंगाच्या दुसऱ्याच्या